ती आहे सर्व पक्षीय लोक एकत्र आले त्याच्यामुळे हा राजकीय विषयाने एक सामाजिक विषय झालेला आहे आणि टॅक्सवर जो अन्याय या सगळ्या गावांमध्ये होतोय त्याचा जाहीर निषेध आणि विरोध करण्यासाठी आम्ही सगळे जमलेलो आहोत। आता हे जे होतंय टॅक्स आज एक व्हायरल पोस्ट होतीये की शास्ती करामध्ये 2% माफी केली गेलेली आहे। माफी नाही शब्द स्थगिती आहे। हा बघा तुमची चूक हे कुठे गेला हा हे बघा हे दाखवा तुमच्या चॅनलवर म्हणजे गैरसमज नसावे। चष्मा लावायला चष्म्याने दिसत नाही हे घ्या हा हे घ्या इथे लिहिलंय बघा स्थगिती आहे माफी नाही आहे स्थगिती नाही ही स्थगिती हा का दूध का दूध और पानी का पानी लेट्स गो बाय डेटा स्थगिती माफी नाही केलेली स्थगिती दिली आहे। पिंपरी चिंचवड महानगर पिंपरी चिंचवड आणि डोंबिवली ला जी माफी केलेली आहे तो सेम GR हा ह्या भागासाठी त्याची अंमलबजावणी व्हावी आमची बाकी काही मागणी नाही। ही जी सगळी 34 गावं आहेत त्याची कृती समिती आहे बघा या कृती समितीने ह्या 34 गावांना जसा पिंपरी चिंचवड आणि डोंबिवलीला न्याय दिला तसा आम्हाला न्याय द्या एवढीच आमची मागणी। परवा दिवशी दादांनी सांगितलं की 7 वर्ष 10 वर्ष असा काही फॉलोअप नसतो हॉस्पिटलचा तुम्ही त्याबाबत फॉलोअप करत होता त्याबाबत तुमचं काय म्हणणं आहे? मी एकटी करत नव्हते सगळे माझे सहकारी मिळून करत होते। इथे सचिन दोडके स्वतःच उभे आहेत सायली इथे आहे त्यांना आणि लेट्स गो बाय डेटा ना पत्र आहेत ना पत्र तर खोटं बोलत नाहीत त्याच्यामुळे सगळ्या मीटिंगचे मिनिट्स असतात सरकारमध्ये तर मिनिट्स पत्र त्याचे फोटो सोशल मीडिया किती गोष्टी आहेत तो आता काही एवढं अवघड नाही। त्यांनी सांगितलं दुसरी गोष्ट अशी की दोन्ही दादांनी सगळे नगरसेवक निवडून आणले चंद्रकांत दादा तर 2019 आले याच्याबाबत चर्चा आहे 2017चे नगरसेवक दोन्ही दादांनी कसे निवडून आणले आता या सगळ्या प्रश्नाची उत्तरं जे बोलले त्यांना विचार। टॅक्सच्या संदर्भात गोठ्यांना म्हणजे शेतकऱ्यांना सुद्धा जास्त हा प्रश्न खूप गंभीर झालेला आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांना कसं टॅक्स लावतात त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीची चर्चा झाली पाहिजे आणि ही जी दडपशाही आहे गरीब कष्ट करणारं म्हणजे जो अन्याय करणारं हे सरकार आहे तुम्ही बघताय गेले जवळपास वर्ष झालं शेतकरी दिल्लीत आंदोलन करतायत कांद्याचं परिस्थिती तुम्ही बघताय रडकुंडीला आलेला आहे आणि ह्या राज्यामध्ये देशामध्ये सगळ्यात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या कुठे होत आहेत तर त्या आपल्या महाराष्ट्रात होत आहेत। मग 6,000 रुपये ते देतात आम्ही हमी भाव देतो डबलिंग ऑफ इन्कम हे सगळं झालं असतं तर आत्महत्या का केल्या असत्या या शेतकऱ्यांनी त्यामुळे अतिशय नॉन सिरियस हे सरकार आहे ते कधी असल्या कुठल्या प्रश्नासाठी दिल्लीला जात नाहीत तिथे पाठपुरावा करत नाहीत। इथेनॉलचा U-टर्न हा चुकीचा निर्णय होता कांद्याची निर्यात बंद करणं हा चुकीचा कधीतरी महाराष्ट्र सरकारच्या वतीने कोणी दिल्लीला जाऊन न्याय मागितलाय का याच्यासाठी तर कधीच नाही। आघाडीचे नियम कायदे त्यांचे पालकमंत्री पद सीट ह्याच्यासाठी सगळे दिल्लीला जातात पण तुमच्या आणि माझ्या सुखदुःखासाठी या राज्याच्या नागरिकांच्या कष्टासाठी कोणीही दिल्लीला जात नाहीत आणि कुठलेही निर्णय घेत नाहीत। काही दिल्लीच्या बाबतीत म्हणजे डोंबिवली आणि पिंपरी चिंचवड आणि पुण्यात वेगळं नाही असं का होतंय हाच तर अन्याय आहे या 34 गावांवर काय एवढा राग आणि रोष हा अन्याय काय होतोय यांच्या विरोधात काय असं केलं या गावांची चूक काय की पिंपरीसाठी चिंचवडसाठी तुम्ही एक नियम लावता आम्ही नागरिक नाही या भागाचे या राज्याचे या देशाचे नागरिक नाही होत आम्ही मग डोंबिवलीला एक नाही पिंपरी चिंचवडला एक आणि आमच्यावर अन्याय असं आहे का? बारामती लोकसभा मतदारसंघात ती गावं जास्त आहेत जाणीवपूर्वक असं काय केलं जातं? आता तुम्हाला हा प्रश्न विचारायची इच्छाच होते सत्तेतल्या लोकांना तुम्हाला विचारायला लागेल की गाईच्या गोठ्याला त्यांनी सांगितलं ना मी आता बोलले ना त्याच्यावर आणि अजून एक असा प्रश्न होता की विजय शिवतारेंनी दोन्ही पवारांना एक आव्हान दिलेलं आहे त्याबद्दल तुम्ही काय? ही लोकशाही हो प्रत्येकाला इलेक्शन लढायचा अधिकार आहे लोकशाही आहे बॉन्डचा मुद्दा उपस्थित हो कालच राहुल गांधी म्हणले की हा या सरकारचा सर्वात मोठा घोटाळा आहे खरंच आहे अर्थ अहो मी आज ती माहिती ते बाहेर करतो अहो इलेक्टोरल बॉन्ड्सच्या विरोधात जेव्हा सुरू झाले ना तेव्हाच आम्ही बोललो हे काय नवीन नाही इलेक्टोरल माहिती आज येईल का बाहेर आता हे सरकारच कळेलच ना दुपारपर्यंत तो फक्त एकटा भ्रष्टाचार नाही आहे पेटीएमचा पण भ्रष्टाचार आहे पेटीएममध्ये 27,000 कोटी रुपये कुणाचे गेलेत गरीब कष्ट करणाऱ्यांचे गेले इलेक्टोरल बॉन्ड्स घोटाळा आता पेटीएम घोटाळा त्याच्यानंतर ज्या पद्धतीने इनकमिंग चाललंय ज्यांच्यावर आरोप केले आता अशोक चव्हाणांवर मी तर काय आरोप केले नाही अशोक चव्हाणांनी वीर पत्नी जे सुपुत्र शहीद झाले
त्यांच्या जमिनी लाटल्या असं मी नाही आरोप केलेला, भारतीय जनता पक्षाने केला आहे. आणि आज कुठल्या पक्षात आहे आदर्श घोटाळा? अशोकराव आहेत ना भारतीय जनता पक्षात, मग जबाब दो. मग भ्रष्टाचार केला का नाही अशोक चव्हाणांनी? तापस बाबू वेस्ट बेंगॉल, त्यांच्यावर ईडीची रेड झाली होती 6 महिन्यापूर्वी. आता भारतीय जनता पक्षात आहेत. किती उदाहरणं देऊ तुम्हाला? पूरी लिस्ट आहे माझ्याकडे अशी, ती देते तुम्हाला. कल मैं हिंदी में जानना चाहता हूँ, जो आज ये मोर्चा बनने आया इसके बारे में आप क्या बोलना चाहेंगे? ये हमारे यहाँ जो अन्याय हो रहा है इसके खिलाफ ही हो रहा ताई, है. परवा थँक्यू. दिवशीचा एक विषय राहिला, पोलीस भरतीसाठी मुलं तुम्हाला भेटली, त्या विषयात बाईट अर्धवट राहिला होता आपला. नाही, मुलं जी भरती आहेत त्यांना तुम्हाला नोकरी मिळणार असं पत्र दिलं आहे आणि आता म्हणतायत वेटिंगमध्ये. पण मग आधी पत्र गेलंच कसं की तुम्हाला घेतलंय नोकरीवर? अर्थातच ती मुलं अस्वस्थ आहेत. त्यांचं ऐकून तर घेतलं पाहिजे महाराष्ट्र सरकारने. ऐकून पण घेत नाही सरकार. त्यांचा ताफा जातो, पोलीस त्या मुलांना सांगतात की तुम्ही जर इथे गडबड केली तर आम्ही पोलीस स्टेशनला नेऊ. महाराष्ट्रातली कष्ट करणारी मुलं आहेत ही. त्यांना तुम्ही नोकरी मागतात म्हणून पोलीस स्टेशनवर नेणार? पिंजऱ्याचे का गाड्या बोलवल्या त्यांच्यासाठी? कुठली दडपशाही लावली आहे ही? चला, थँक्यू. मी आलाय लागलो झाली ना व्यवस्थित.